बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातून दिगोरी मोठी येथील मुख्य वस्ती ते बस स्थानकाला जोडणाऱ्या जीवघेण्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंगेश बाणेवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। नेमकं आंदोलन का सुरू करण्यात आले पाहूया हा रिपोर्ट। गेल्या 2 वर्षांपासून दयनीय अवस्थेत असलेल्या या रस्त्यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। मोठमोठे खड्डे, चिखल आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या धोकादायक परिस्थिती यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे। याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून मंगेश बाणेवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। आंदोलनाला गावातील नागरिक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला। वारंवार निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। तत्काळ रस्ता दुरुस्ती, नवीन दर्जेदार रस्त्याचे बांधकाम आणि कामात पारदर्शकता राखण्याची मागणी करण्यात आली आहे। जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय। आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। लाखांदूर तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र मावळे, स्टार महाराष्ट्र न्यूज। आतापर्यंत यायलाच नव्हता पाहिजे, तर यामधून आपल्याला दिसून येत आहे की आपल्या स्थानिक प्रशासन किती जागे होते आणि स्थानिक प्रशासनाने ही मागणी कुठपर्यंत धरून ठेवली आणि कोणता न्याय आजपर्यंत गावाला मिळवून गेला तो आपल्याला दिसतो आहे। मी माझ्या गावकऱ्यांच्या आणि मूलभूत हक्काच्या या बेमुदत उपोषणाला बसलो आहे। रस्ता हा कोणत्याही यांच्या आरामाचा विषय नाही। रस्ता हा कोणत्याही यांच्या आरामाचा विषय नाही, पण रस्ता हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे। चांगल्या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येतो, शेतकऱ्यांना माल बाजारात व्यवस्थित नेता येतो, रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचता येतो आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसज्ज होते। या ठिकाणी अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे दिगोरी मोठी येथील रस्त्याची अवस्था अनेक दिवसांपासून अत्यंत दयनीय आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। पावसाळ्यात या खड्ड्यामुळे पाणी साचते, दुचाकी स्वार करतात, अपघात होतात, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। गावकऱ्यांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, विनंती केली, निवेदने दिली, अधिकाऱ्यांना भेटलो, तरीही आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही। त्यामुळे अखेर लोकशाही मार्गाने नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।